सिंधुदुर्गात कळणे मायनिंग मध्ये मोठा अपघात झालाय। काम करताना एक डोंगरच कोसळलाय। मशीनसह काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। सिंधुदुर्गात एका मशीन चालकाचा मृतदेह सापडला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय माहिती आहे याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे की कळणे मायनिंग जे आधीपासून तिथल्या ग्रामस्थांच्या लढ्याने वादग्रस्त ठरलं होतं। काही वर्ष गेले मायनिंग सुरू आहे आणि हे मायनिंग आता सुरू असताना एक जी वन विभागाचा जो भाग आहे राखीव, त्या भागाच्या नजदीक हे जवळ मायनिंग सुरू होतं आणि ते मायनिंग सुरू असताना एक डोंगराचा मोठा भाग खा कोसळून त्याखाली ते मशीन जे मायनिंग करत होतं ते आणि त्याच्यामधला ऑपरेटर मशीन जो चालवत होता तो हे काढले गेले आणि त्याबरोबर अशी भीती व्यक्त करण्यात येते की आणखी काही तिथे कामगार असण्याची भीती व्यक्त होते की जे मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत। आता तिथे यंत्रणा कामाला लागलेली आहे, परंतु तिथे ही माहिती जी आहे ती नक्की खरी, किती मृतदेह असे किंवा किती जण गाडले गेले याची काही माहिती बाहेर कळू शकत नाही। काही वेळानंतर स्पष्ट होईल यंत्रणेकडून अधिकृतरित्या, परंतु तिथे हा जो ढिगारा आहे हा ढिगारा गेले काही वर्ष त्या ठिकाणी मायनिंग सुरू आहे आणि जसं जसं खोल जात आहे मायनिंग तसं तसं हा डोंगर ठिसूळ होत जातोय आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका तिथल्या कर्मचाऱ्यांना बसलेला आहे। अजूनही बचाव कार्य तिथे सुरू आहे, म्हणजे ताफा पोहोचला तिथे? खरं तर ही घटना होऊन साधारणपणे 2-2.5 तास उलटलेले आहेत, त्यामुळे सुरुवातीला ही माहितीच नव्हती घटना बाहेर, परंतु काही जसं कळलं त्याच्यानंतर मग प्रशासन तिथे दाखल झालेलं आहे। विशेषतः मायनिंग व्यवस्थापनाकडून मात्र यावर कोणताही अद्याप जाहीर खुलासा किंवा जाहीर दुजोरा